वाट लागली. मेहकर शहराची सर्व वाट लागली. अधिकारी सुस्त, पुढारी मस्त आणि ठेकेदार गले लठ्ठ. जनता मात्र त्रस्त. विकास कामाचा आकडा हजारो कोटीच्या घरात, परंतु कामाची क्वालिटी जाऊन बघा लोकांच्या दारात. कॉन्ट्रॅक्टदाराची लिस्ट संपता संपेना, परंतु काम अर्धवटच सगळीकडे. म्हणूनच म्हणता येईल काम करताना विकास कामामुळे शहराची सगळी वाट लागली. हे बघा, आपण अनिकटाच्या साईडला आलेलो आहे. एक कंचन महालाकडची ही नाली आहे आणि या नालीला निकृष्ट दर्जाची नाली असल्यामुळं संबंधित डिपार्टमेंटचे जे इंजिनियर आहेत, अभियांत्रिकी अभियंता, त्यांनी ही तोडायला सांगितलेले आहे. याला सगळे क्रॅक गेलेले आहेत. तुम्ही पाहू शकता या नालीचा सर्व जो रॉ मटेरियल आहे पडलेला, याचा जो स्लॅब आहे वरचा, तो अक्षरशः JCBने तोडून काढण्यात आलेला आहे. आणि हा तोडलेला स्लॅब म्हणजे निकृष्ट दर्जाची ही नाली असेल, त्यामुळेच हा संपूर्ण स्लॅब तिथपर्यंत तोडायला सांगितलेला आहे. आणि तिथे जी चुरी पडलेली आहे ते दाखवण्यासाठी आहे की हा जो नालीचा स्लॅब, त्याच्यावरती ज्या क्रॅक गेलेल्या आहेत त्या कुठेतरी झाकण्याचा, लपवण्याचा कंत्राटदाराकडून, ठेकेदाराकडून हा प्रयत्न आहे. अशा प्रकारचे निकृष्ट कामं लाखो कोट्यावधी रुपये खर्च करून मेहकर शहरात सर्रास सुरू आहेत. आणि काम सुरू करत असताना आपण बघू शकतो की कामाची जी पद्धत आहे, मी अगोदरच बोललो की ड्रेनेज सिस्टम इथे जवळपास 5 ते 6 फूट डिस्टन्स आहे. आणि या 5 ते 6 फूट डिस्टन्समध्ये तुम्ही पाहू शकता एक छोटासा पाईप याच्यामध्ये दिलेला आहे. आणि या बाजूला माझ्या तुम्ही एक फ्लोट बघू शकता, जमिनीचा उतार बघू शकता की एवढा जोरात, एवढ्या मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून पाणी येणार. आणि हा जो प्रीमायसेस आहे, ओपन स्पेस ज्याला म्हणते, रस्ते आणि नालीच्या मधला, याच्यामधून ते पाणी जाणार. तर निश्चितच या रस्त्याची जी खालची बाजू आहे या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे कमकुवत तर होणारच. आणि या नालीची जी हाईट आणि रस्त्याची हाईट आहे ही सुद्धा तुम्ही बघू शकता. कदाचित याच्यावर एखादा लेअर असेल किंवा नसेल, परंतु तोच प्रश्न माझा आहे की ड्रेनेज सिस्टमला कुठंतरी गालबोट लागते. कुठंतरी काम करत असताना प्री प्लॅनिंग ज्याला म्हणता येईल, आपण ज्याला म्हणतो की नियोजन पद्धती आहे, पाणी, सांडपाण्याचा निचरा करणे महत्त्वाचं असतं. तो करताना कुठेही पाण्याचा निचरा करायला जी पद्धत आहे ती कमकुवत ठरत आहे. आणि काम करत असताना जो निधी आहे तो फक्त कुठेतरी खर्च करायचा, अशा प्रकारच्या कामाचा फक्त निधी खर्च करणं सुरू आहे. या बाजूला कोणत्याही प्रकारची लोकवस्ती नाही. माळीपेठमधून डायरेक्टली जानेफळ रोडला हा रस्ता अटॅच होतो. या लोकांच्या मूलभूत सुविधा चांगल्या होणार. त्यांचं काम, त्यांचा 3 किलोमीटरचा तो 1 किलोमीटरमध्ये होणार. हे काम प्रशंसनीय आहे. परंतु कामाची पद्धत बघा तुम्ही. माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता हा रस्ता पूर्णपणे 5 ते 7 फूट खोदकाम करून जमीन लेवलला हा रस्ता करण्यात आलेला आहे. परंतु शहरात जे रहिवासी ठिकाण आहेत, ज्या कॉलनीज आहेत, त्या ठिकाणी मात्र रस्त्याचे लेअरवर लेअर चढून काही ठिकाणी आज तर लोकांची परिस्थिती अशी आहे, नागरिकांची, की त्यांचं घर खाली होते. म्हणजे 10 वर्षापूर्वी किंवा 5 वर्षापूर्वी ज्यांनी घराचं फाउंडेशन, ज्याला बेस म्हणता येईल, बेसमेंट 5 ते 7 फुटाचं घेतलेलं असेल, त्यांचं घर आज रस्त्यापेक्षा खाली जाते. याला कारण काय? आपण मेगा सिटीमध्ये पाहतो की प्रत्येक रस्ते हे घराची लेवल बघून केल्या जातात. म्हणजे आज रोजी जर तो रस्ता या लेवलला आहे तर परत त्याला रिकन्स्ट्रक्ट करताना त्याला खोदकाम करून त्याच लेवलिंगला केलं जातं. म्हणजे जेणेकरून नागरिकांच्या ज्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये कुठलीही तडजोड मोठ्या शहरामध्ये करण्यात येत नाही. म्हणून कितीही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला मोठ्या शहरामध्ये, एक अपवाद वगळता जर तुम्ही रस्त्यावर पाणी कोणत्याही प्रकारात तुम्हाला आढळून येत नाही. उलट पक्षी आपल्या शहरामध्ये 377 कोटी रुपयाचा निधी खर्च झाला. 3,000 काहीतरी कोटी रुपयाचा निधी खर्च झाला. आणि हा सगळा निधी खर्च होताना फक्त आणि फक्त अशा प्रकारची कामं केल्या जातात. म्हणजे फक्त निधी खर्च करायचा, तर कुठेतरी काहीतरी काम करायचं आणि ठेकेदाराचे घर भरायचे, अशा प्रकारचा गैरप्रकार म्हणता येईल ज्याला, मेहकर शहरामध्ये सर्रास सुरू आहे. आणि ठेकेदार ज्याला आपण म्हणता येईल कोट्याधीश करण्याचं, म्हणजे आलं काम दे ठेकेदाराला, कुठलीही शहानिशा न करता जागा कुठं मिळेल आणि काम कुठं करता येईल, निधी कुठं खर्च करता येईल, फक्त एवढीच शक्कल लढवणं सुरू आहे. त्याच्यामुळं गोलमाल आहे, सब गोलमाल आहे. तुम्ही पाहू शकता या रस्त्याची परिस्थिती आणि अशा प्रकारचे निकृष्ट कामं. त्या संबंधित जे इंजिनियर असतील
या कामाची चौकशी किंवा पाहणी करणारे त्यांचं निश्चय या अशा वेळी प्रशंसा केली पाहिजे की त्यांचं आपल्या कामावर सुपरविजन आहे आणि त्यांच्या लक्ष देखरेखीमुळंच हे काम तोडण्यात आलं असावं. नालीसुद्धा तुम्ही पाहू शकता, नागवळणी ज्याला नागमोडी म्हणता येईल, सापाच्या लहरीप्रमाणे या नालीचं बांधकाम सुरू आहे. इथे तर कोणताही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला कोणत्याही घराची वगैरे कोणतीही अडचण नाही, तरीसुद्धा नालीचे कामं, रस्त्याचे कामं नागमोडी पद्धतीने सुरू आहे, निकृष्ट दर्जाचं सुरू आहे. जॉईंटिंग पाहू शकता, त्याच्यामध्ये जे RCC कन्स्ट्रक्शन आहे, त्याच्यामध्ये जे वापरण्यात आलेले गज आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता, त्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही पाहू शकता. त्याच्या लेअर ऑफ स्पेस ज्याला म्हणता येईल, 2 गजामध्ये किती अंतर असायला पाहिजे, 5 इंच असायला पाहिजे की 6 इंच असायला पाहिजे, 4 इंच असायला पाहिजे की 10 इंच असायला पाहिजे. मिनिमम 6 इंचाचा स्पेस यांनी ठेवलेला आहे. मिनिमम 6 इंच, मॅक्झिमम तर सांगता येणार नाही. 6 इंचाच्या स्पेसमध्ये या नालीचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे. जॉईंट फॅसिलिटीज वगैरे मोठ्या प्रमाणात आपल्याला स्पष्ट स्पॉट पंचनामा करताना तुम्हाला सबळ पुरावा दाखवतो आम्ही की स्पॉट पंचनाम्यामध्ये सबळ पुरावे व्हिडिओ चित्रीकरणामध्ये येतात आणि तेच तुम्ही बघू शकता. अशाच प्रकारचे पंचनामे सतत घेऊन सुरू राहणार आहोत. खोज मास्टर लाईव्ह, मी रमेश चव्हाण.